तर आम्ही चाललेलो आहोत टुवर्ड्स कर्नाटक. कर्नाटकमध्ये कुठे? कर्नाटकमध्ये चाललोय आपण किथे होय? मुरुडेश्वर टेम्पल. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स आणि नवरे बायको तर मग आम्ही पोचलेला होता आता मुरुडेश्वरला. गणेश खूप छान दिसतोय साडीमध्ये, तर मग तिचा फोटोशूट करायचा आहे मला. आणि समोर बघू शकता सो हॅलो एव्हरी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूस ब्लॉग. आणि तुम्हाला असं नकळतपणे सरप्राईज सांगणार आहे मी. नकळतपणे सरप्राईज म्हणजे आता असं होणार आहे की आम्ही चाललो आहे टुवर्ड्स रोड ट्रिपला आता निघालो आहे. आणि प्लॅन आमचा होता पहिल्यापासून, पण तो आता अचानक मध्ये एक्झिक्यूट करतोय आम्ही. तर मग आता तुम्हाला सांगू की नंतर सांगू, पण आता थंबनेलमध्ये तर टाकणारच आहे मी कुठे चाललो आहे. तर आम्ही चाललेलो आहोत टुवर्ड्स कर्नाटकमध्ये कुठे? कर्नाटकमध्ये चाललो आहे आपण किथे होय? मुरुडेश्वर टेम्पल. तर मग मस्त शिवाचं स्थान आहे तिकडे आणि तेच आम्हाला बघायला जायचं. तर मग सेकंड लार्जेस्ट स्टॅच्यू आहे ना शिवाचा, तर मग तो बघण्यासाठी चाललोय आपण. मंदिर पण तिकडचं फार छान आहे, असं फोटोजमध्ये बघितलंय मी. आता खरं जाऊन बघू कसं काय काय आहे तिकडे. सो लेट्स गो, निघूया. आता सकाळचे वाजलेले आहेत 7:15. तर मग आता इकडनं निघतोय बालवणवरनं. आणि धुकं तर बघा यार काय मस्त सकाळी आज पडतंय. तर मग निघूया. आणि आजी कुठे? आजी पडताय मला. आजीला टाटा येतो ग. मन नसेल करत सोडून जायचं. आजीला आता टाटा बोललेलो आहोत आपण. आणि आता निघूया आपल्या पुढच्या जर्नीवर. आपल्या हॉटेलला पण टाटा करू. 2 दिवसात येतो पटकन. आणि आपलं थोडं हॉटेलचं काम पण चालू आहे, तर मग तेही आता 2 दिवस बंद आहे. त्यामुळे आता बोललो की पटकन जाऊन येऊ म्हणून आपण आपलं काम करून. आणि 2 दिवस थोडं रिलॅक्समध्ये पण होईल. आणि मेन म्हणजे अजून एक आमचं चालू आहे प्लॅन. शिमगा चालू आहे गोव्यात. शिगमो आपल्या इकडे शिमगा, गोव्यामध्ये शिगमा. तर मग शिगमो उत्सव चालू आहे गोव्यामध्ये. तर मग तिकडे पण प्रत्येक दिवशी 18 तारखेपर्यंत इव्हेंट आहेत तिकडचे. तर मग आम्हाला आता बघू कुठचा इव्हेंट भेटतोय. आणि प्रत्येक दिवसाचा बिचोलीमचा मिळेल ना. ओके, तर मग ते बघू. आणि प्रत्येक दिवसाचा इव्हेंट असा वेगवेगळा आहे तिकडे. तर मग आणि प्रत्येक दिवसाची डेस्टिनेशन पण वेगळी आहे. तर मग खूप असा युनिक आहे इव्हेंट. आणि पहिल्यांदाच जाणार आहे मी. तर मग बघूया कसा एक्सपिरियन्स येतो. मेन बघायला मिळालं. ऍक्च्युली त्याच्यासाठी जास्त एक्साइटमेंट आहे की तो मला बघायचाच आहे तो इव्हेंट. म्हणजे त्या दिवशी आम्ही जेव्हा गेलो कुडाळला तिकडे आम्हाला काही नीट बघायला मिळालं नाही. पण आता होपसो की गोव्याला मिळायला पाहिजे. कारण गोव्याचे जे आत्ता रिसेंटली झालेत पणजी आणि मापुसाचे, तर खूप सुंदर इव्हेंट झाले. त्याचे रील्स वगैरे बघायला मिळतात, ते खूप भाजले. त्यामुळे आता बघायला मिळायला पाहिजे. सो आता आपण पोचलेलो आहोत कसाल सोडून कुडाळ एक 10 किलोमीटर असेल इकडनं. आणि आता आम्हाला CNG पंप भेटला, तर मग मी CNG फुल करून ठेवलं. तर मग आता आधी आपण आपली ट्रिप 0 करूया. तर मग आपल्याला अंदाज येईल आपली ट्रिप किती किलोमीटरची झाली आहे ते. अरे इधर कसं करतो आपण. ट्रिप ए 0 केलेली आहे. तर मग आता आपल्याला अंदाज येईल किती किलोमीटर आपलं रनिंग होणार आहे ते ट्रिपचं. सो लेट्स गो टुवर्ड्स. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता. मुरुडेश्वर. येस, मी विसरून जातो, पण प्रणेशाला सगळं लक्षात राहतं. त्यामुळे मी मध्ये तिला पण विचारत होणार आहे आम्ही कुठे चाललोय आणि काय आपलं आयटरनरी होणार आहे ती. तर मग स्टे ट्यून, मजा येणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. कधी गुस्सा, कभी खुशिया, सगळं आपण अनुभव चालता. चलो लेट्स गो. ऐ मिट्टू, नजर लागते रे आमच्या मिट्टूला. त्यामुळे तिला बघू नका तुम्ही. आम्ही दाखवतो पण तुम्ही बघू नका.
आणि नाहीतर मग एक काळा टिक्का मी तिला एक मोठ्या डोक्याला लावून टाकतो एक असा. बाकी चला लेट्स गो, निघूया. पण आज एवढा धुका आहे ना रस्त्यावरती, मस्त वाटतं. सो पब्लिक, आम्ही पोचलेलो आहोत गोवा. आणि गोव्याला कन्स्ट्रक्शनचं काम पण चालू आहे. रोड साईड आणि सर्व्हिस रोडनेच चाललो आहे आम्ही. आणि आता वाजलेले आहेत 9:40. तर मग बऱ्यापैकी आलो आहे. इकडनं अजून 4 तासाचं अंतर बाकी आहे मुर्डेश्वरला पोचायला. आणि बघू आता कधीपर्यंत पोचतो. हळूहळू जातो आहे. पहिला नाश्ता करायला थांबायचा कारण की भूक खूप लागली आहे आणि पोटात ओरडत आहेत पोपट. तर मग आता पोपटांना शांत करावं लागेल, त्यामुळे आता नाश्ता करावा लागेल. तर आणि कुठे आम्ही कधीपासून शोधतो, एक चांगलं हॉटेल पण नाही भेटत आहे. आणि आहेत ते सगळे छोटे छोटेच आणि तिकडे आम्ही आराध्याला काही खायला देऊ शकत नाही. तर मग आता बघतो तर चांगलं हॉटेल भेटतं आहे तिकडे, चांगलं हायजीन वगैरे असेल, मग तिकडे जाऊन खाऊ काहीतरी. आपल्या पुण्या मुंबईला जाताना चांगलं आहे, फूड कोर्ट लागतात डायरेक्ट, अनलिमिटेड चॉईस, हवा ते खावा. पण इकडे तसं नाही, इकडे छोटा मोठा फूड कोर्ट असायला पाहिजे. तर मग कोणी पैसेवाला कोणी ऐकत असेल माझं हे, तर मग मुंबई गोवा हायवेवरती चांगला कोणतरी फूड कोर्ट बांधा, खूप पैसे कमवा. पैसा ही पैसा होगा. तो आपल्या मुंबईमध्ये कसं मरीन लाईन्सचा शूट करणं, नाही सॉरी मरीन लाईन आपण काय बोलतात त्याला, सेलिंग मॅन्डेटरी आहे. जसं मग गोव्याला आलो की हा व्ह्यू घेणं मॅन्डेटरी आहे. आणि आराध्य समुद्र बघून खुश होते. हिला तर आराध्याला सगळं नेचर दिसले की ते खुशच होते एकदम. तर मग ओल्ड गोव्याला पोचलो आम्ही. आता इकडनं एक 3.5 तासाचं अंतर बाकी आहे. सो लेट्स गो. ट्रॅफिक खूप आहे बाबा गोव्यामध्ये आणि सगळं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, तर मग त्यामुळे ट्रॅफिक होतं. तर मग लवकर जेवढा गोवा पार करायला भेटेल तेवढं लवकर पार करावं माणसाने, नाहीतर खूप ट्रॅफिक भेटायचं. आमचे हाल तेच झालं. ब्रेकफास्ट केलं नाही सकाळपासून आणि आम्ही ब्रेकफास्टला अजूनपर्यंत शोधतोय की ब्रेकफास्ट कधी येईल, कधी भेटेल, पण तो येतच नाही. तो आता पहिलं कोणतं हॉटेल शोधू आणि दबाके ब्रेकफास्ट करते भाई. तर मग हॅशटॅग हा दुसरा सीलिंग गोव्याचा बघू शकतो तुम्ही, काम चालू आहे याचा, पण हा पहिल्यापेक्षा खूप बेटर आहे. काय दिसतंय बघा, एक नंबर. कोणी काउंट करेल का किती आहेत ह्याला दोऱ्या बघा, दोऱ्या कशा बांधल्यात. तर मग नशिबाने आम्हाला एक हॉटेल मिळालं. आता कर्नाटक एंटर करणारच आहोत आम्ही, त्याच्या अगोदरच आम्हाला मिळालं आहे. काय नाव होतं याचं? उडुपी रेस्टॉरंटाचं आणि खूप चांगलं साऊथ इंडियन फूड आहे इकडे. तर मग मी एक हिरोज डोसा मागितला, ते बघ चटणी, तर आणि प्रणेशाने मसाला डोसा मागितला. तर मग क्वालिटी खूप छान आहे इकडची, खूप मस्त वाटतं. आणि नशिबाने आम्हाला खायला मिळालं, तेच खूप झालं. तर कुठे रस्त्यामध्ये एक दुकान नव्हतं. तर मग आता आम्ही नाश्ता करतो आणि इकडनं निघूया. हे घे बघा आराध्या, हे घे तोडून घे. चलो खातो आणि आपण निघूया पुढच्या सफरवरती. सो जस्ट आम्ही आता कर्नाटक बॉर्डर क्रॉस केली. गोवा चेकपोस्ट होतं पाठी. तर मग सगळ्यांना थांबवलं, पण आमच्यासोबत आमचा आराध्या होती, झोपली आहे ती. तर मग त्यांनी आम्हाला जास्त काही त्रास दिला नाही, पटकन सोडून दिलं. चांगलं आहे. गोवा पोलीस पण चांगले आहेत आणि एक पण कर्नाटक पोलिसांनी पण नाही थांबवलं, पटकन सोडून दिलं. तसं पण आम्ही काय कॅरी करत नव्हतो, त्यामुळे चेक केलं असं ओपन नाही करत, काहीच नाही करायला मला, फक्त विचारलं आणि जायला सांगितलं. बाकी जे मुलं आहेत किंवा बाकीचे फॅमिली आहेत त्यांना सगळ्यांना थांबवलेलं, पण स्पेशली मुलं असं तर सगळ्यांना थांबवून बॅग चेक करतात. पण आमचं काहीच चेक केलं नाही, डायरेक्ट सोडून दिलं.
तरी आता देवदर्शनला चाललाय म्हणून देवाने जास्त काय थांबवलं नाही. क्या क्या बोला तूने नहीं पहले क्या बोला चल चला चलो जाके इलाज कराओ. गाडीचे कागदपत्र तुमचे क्लिअर आहेत आणि गाडीमध्ये काय असं गोयावरनं काय तुम्ही घेऊन जात नाहीये तर मग आरामात सोडून देतात, काय प्रॉब्लेम नाही. बाकी जर मुलं असाल तर मग सगळे बॅग चेक करणार, ये इधर काय उधर काय, इधर ये बॅग दिखा वो बॅग दिखा. त्यापेक्षा बेटर काही कॅरीज करून नका, जे आहे ते गोव्यामध्येच करा आणि इकडनं निघा. बाकी आता कर्नाटकाच्या हायवेवरती लागलो. इकडनं 100 किलोमीटर आपलं मुर्डेश्वर. 3 वाजेपर्यंत पोचायचा अंदाज आहे. सो लेट सी कधीपर्यंत पोचतोय. पण आता कर्नाटकाचे हायवे तर बेस्टच आहेत, मस्त वाटतात चालवायला. गोव्यामध्ये थोडे सिंगल लेन रोड आहेत पण आता कर्नाटकाचा हायवे बेस्ट आहे. तर मग आता डायरेक्ट मुर्डेश्वरला पोचतो. हॉटेल आम्ही ऑन द वेज बुक केलं तर मग ते पण व्ह्यू चांगला दिसतो तिकडनं. तर मग तिकडे बुक केलं हॉटेल. 1800 रुपयाला काहीतरी पडलं, 1900 रुपयाला पडलं. तर मग जाऊन आता तुम्हाला रूम पण दाखवतो, हॉटेल पण दाखवतो आणि आज तुम्हाला देवदर्शनही देतो. सो स्टे ट्यून. खूप मजा येणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. असंच बनवून राहा आणि आतापर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज पटपट लाईक करा आणि कमेंट पण करा जे तुम्हाला मनामध्ये असेल ते. बाकी लेट्स गो. सो आम्ही जस्ट आता कर्नाटकच्या हायवेवरतीच आहोत आणि जस्ट राईट साईडला बघितलं तर बघा आम्हाला ना नेव्हीची शिप दिसली. एक नंबर वाटते, एवढी मोठी आहे ना. आता मला माहीत नाही नेव्हीची आहे की ॲक्च्युअलमध्ये, पण वाटते तर मला तशीच आहे. शिपिंग बोट तर नाही वाटत, नेव्हीचीच बोट वाटते. जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि हा एरियाचं नाव पण सांगा मला की जेणेकरून लोकांना पण कळेल. आणि व्ह्यू बघा ना किती मस्त वाटतं. बाजूला समुद्र आणि इकडे नेव्हीची बोट. एक नंबर. असे तर नजारे दिसतात आम्हाला, ते तुम्हाला दाखवतो मध्ये मध्ये थांबून. सो लेट्स गो. तर मग आपला अंदाजा बरोबर ठरला. हा नेव्हल बेसच आहे कारवारचा. हे बघा दिसतंय तुम्हाला समोर. तर मग ट्रॅव्हलिंग करताना असं काय काय बघायला भेटतं ना तर मग मजा येते. तर बघ आम्ही आता गोकर्णला पोचलो आणि इकडे आमचं जेवण चालू आहे. जिरा राईस, पनीर मसाला आणि रोटी होती ती मी खाल्ली. प्रणेशा फक्त राईस आणि भाजी खाते आणि आनंदाचं पण जेवण झालं आहे. जस्ट झालं जेवण असं. तर मग आता जेवू आणि तुम्हाला सांगतो आहे लोकेशन कुठे आहे हॉटेलचं. हॉटेल खूप छान आहे, प्युअर व्हेज आहे. इथून गोकर्ण एक 12 किलोमीटरच आहे. हे बघा आमचं पोटुमाम भरलेलं आहे आराध्याचा. आणि बघा इकडे हॉटेल आहे, व्हेज रेस्टॉरंट आणि लॉजिंग बोर्डिंग पण आहे. आणि पाठीमागे बघा असं नाव आहे आय लव्ह गोकर्ण म्हणून. आय लव्ह नाही गोकर्ण हॉटेल म्हणून आहे, प्युअर व्हेज रेस्टॉरंट. तर मग हा गोकर्णचा हायवे आहे, इकडनं हा सरळ जातो आणि इकडनं पाठीमागे गेलात तर गोकर्णाचा तो तुम्हाला पाटा भेटतो. तर मग तिकडे जायचं आहे तुम्हाला आणि तिकडनं एक 12 किलोमीटरवरनं गोकर्ण. पण आम्हाला सरळ जायचं आहे कारण की आम्ही चाललो आहे मुर्डेश्वरला. तर मग इकडनं अजून मुर्डेश्वर एक 60 किलोमीटर्स आहे. 1-1.5 तासाचा 1 तासाभराचा असेल अजून एक जर्नी. तर मग 3 वाजले जेवून झालं आहे. मग 4 वाजेपर्यंत आम्ही पोचून जाऊ. सो लेट्स गो. आता नॉनस्टॉप डायरेक्ट कुठे चाललो आहे आपण मुर्डेश्वरला. सो लेट्स गो. लेट्स गो. लेट्स गो. लेट्स गो. लेट्स गो. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स आणि नवरे बायको. तर मग आम्ही पोचलेला होता आता मुर्डेश्वरला. हे काय इकडे एंट्रन्स आहे मुर्डेश्वरचं. तमिळमध्ये काहीतरी दिलं आहे ते नको वाचू, द्या वरचं वाचा. तर मग इकडनं एंटर करतो आहे आपण मुर्डेश्वर आणि इकडनं एक 3 किलोमीटरवरती आपलं हॉटेल आहे. तर मग आपण आधी आता पटकन हॉटेलला पोचू आणि मग तुम्हाला पुढचा कार्यक्रम आमचा सांगतो कसा होणार आहे तो. आणि वाजलेले आहेत 4:15. मला वाटलं 3पर्यंत पोचू, पण आता जेवायला आणि नाश्त्याला आणि CNGला थोडा इकडे तिकडे टाईम झाला, पण बरोबर पोचलेलो आहोत आम्ही वेळेवरती. तर आता जाऊया हॉटेलवरती आणि तुम्हाला तिकडनं नजारा दाखवतो. सो हे बघा प्रॉपर मंदिराचं दर्शन.
आम्ही मंदिराच्या समोरूनच जाणार आहोत लेफ्ट मारून. आणि काय मंदिर दिसतं यार, एक नंबर वाटतं, खूप मस्त. पण आता उजेड त्या साईडने त्यामुळे थोडं काळोख दिसतो इकडनं. आणि मागेच बघा शिवचं स्टॅच्यू पण आहे, तो अजून नंतर कन्स्ट्रक्शन आहे मे बी. एक नंबर आहे, मस्त वाटतंय, खूप सुंदर खूप सुंदर. नाही हा मे बी एंट्रन्स आहे मंदिराचा, मंदिर पाठी आहे ह्याच्या, असं मला वाटतं. तर मग इकडनं लेफ्ट घेऊन जायचं आपल्याला. पाय पड. मोठं बाप्पा आहे ना. बापरे, इकडनं बघा मस्त समोर view बघ दिसतो. काय आहे, समोर बघ. समोर समुद्र. बापरे बापरे. सो जस्ट आम्ही चेक इन केलेला आहे रूम. आणि हा बघा आमचा व्ह्यू. फुल बीच साईड व्ह्यू आहे. इकडनं टेम्पल त्या साईडला, त्यामुळे इकडनं दिसत नाही. तर थोडासा आमचा बुकिंगचा घोळ झाला, पण ठीक आहे. हिच्यामध्ये आम्हाला फसवलेलं आहे. तर मग हा असा रूम आहे. इकडे बेड आहे, किंग साईज बेड आहे. एम्युनिटीजमध्ये पाण्याचे बॉटल, साबण आणि ब्रश वगैरे दिलेलं आहे. वॉशरूम आहे, इकडे वॉशरूम दाखव. मी पण अजून वॉशरूम नाही बघितलं, तर वॉशरूम इज गुड, बिग इनफ, छान आहे. तर मग एकंदरीत असं आमचा रूम आहे. तर मग आता मी आराम करतो, मोबाईलची बॅटरी संपणार आहे. तर मग खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. तर मग आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 6 वाजल्यात. आम्ही रेडी झालो आहे. आणि समोर बघा सनसेट आहे. तर शंकराचं स्टॅच्यू आहे तिकडे. आणि इकडे आपला रूम्स आहेत. आपला हा रूम हवा होता, पण तो हा रूम मिळाला नाही, दुसरा मिळाला. पण ठीक आहे, त्यातलं त्यात बरं आहे. या साईडचा व्ह्यू भेटते आम्हाला पाहिजे होता हा व्ह्यू, पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम आला होता तो वाला व्ह्यू भेटत. सो लेट्स गो, जाऊया आपण. निकलते हे अभी. मी गोळी घेऊ का पहिली? आगे पाठीमागे येऊ का? होय, ती आराध्या काढते हा व्हिडिओ. चालू केला तिने. हे शूट आमची आराध्या करते हा, तर थोडं समजून घ्या जरा. हा, वाकडं तिकडं झालं तर हा ती करते. हा हो, बाबाला पण शूट करते. वा, काही इकडनं मग समोर नाही, समोर काही ती आल्यानंतर सोड, मी बघते. सो आम्ही आता पोचलेलो आहोत मुरुडेश्वर टेम्पल. आणि प्रणेशा खूप छान दिसते साडीमध्ये, तर मग तिचा फोटोशूट करायचा आहे मला. आणि समोर बघू शकता मंदिराचा हा प्रवेशद्वार आहे. तर मग लेट्स गो अंदर. खूप सुंदर दिसतंय. कोणाला माहीत असेल तर प्लीज सांगा की हा द्वार कधी बांधला आहे, तर मग ते मला पण आयडिया येईल. आणि इकडनं लाईन आहे अशी जायची प्रवेशद्वाराची. आणि या साईडला पण चप्पल घरी हा गाडी डायरेक्ट लाईनमधूनच जाऊया. चलो मग लाईनमधून डायरेक्ट जाऊया. आणि खूप छान असं मंदिर दिसतं. किती वरती बघाल तेवढं कमी आहे रे, खूप सुंदर. सो बघूया आता आतमध्ये ब्लॉग काढायला मिळत आहेत हाय नाही. लेट्स गो. तर मग इकडे आपण त्यांना सांगायला पाहिजे होतं, आले ना. तर मग हे टेम्पलला जायचा रस्ता इकडनं. तर मग आम्ही चुकून लिफ्टच्या लाईनमध्ये थांबलेलो. आणि लिफ्ट आहे इकडनं यावरती पोचायला. तर मग ते आम्ही नंतर बघू कधीतरी, पण आधी मेन दर्शन आहे तर दर्शन करून घेऊया. हां, सकाळी पण येऊ शकतो, बेटर. तर मग
सकाळी मी लुंगी घालून पण येईन आणि फोटो पण काढू, कारण की आता थोडं लेट झालं. लुंगी शोधत बसलो तर आमचा सनसेट जाईल आणि नीट ब्लॉग पण येणार नाही. सो पहिला दर्शन तुमचा मान पहिला, देन माझा. हे हटकाय हो नाही, पहिला मान माझ्या हातात द्या, त्यानंतर मग तुमचा, मग माझा. वाव, समोर बघ यार व्ह्यू किती छान वाटतं. कुणकेश्वरची आठवण आली मला. नंदी बघू शकता किती मोठा आहे इकडे. तर मग इकडनं आपण मंदिराच्या बाहेर पडलो आणि समोरच मंदिर आहे गणपती बाप्पाचं. आणि मंदिरावरती किरणं पडतात पण असं चमकत्यावरती लाईटिंग आहे आली. तर मग इकडे अजून 2-3 टेम्पल अजून आहेत. तर मग श्री अंजन्या देवरू आहे, सूर्यनारायणांचं मंदिर आहे इकडे. तर मग इकडे मूर्त्या आहेत देवांच्या, खूप छान रेखीव आहे, खूप रेखीव आहे. आणि इकडे एक मंदिर आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये अशी असंख्य मंदिर आहे. जा बाबा, समुद्र दिसला. तर मग आता संध्याकाळचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 6:30 आणि इकडे लाइटिंग बघायला मस्त केली आहे. आम्ही जस्ट निघालो आणि लाइटिंग चालू केली यांनी. तर मग तुम्हाला पुन्हा दाखवतो कसं वाटतंय. एकच मिनटं बाबा, एकच मिनटं. वन टू थ्री, हे बघा एकच नंबर. काय वाटते. पाठीमागे शंकराचं स्टॅच्यू आहे. तर मग तो आम्ही आता विचार करतो की रात्री येऊन बघू, कारण की तिकडे पण लाइटिंग चांगली असते आणि तिकडे काय बोलतात त्याला, तिकडे गार्डन पण आहे. तर मग रात्री येऊन थोडं एक्सप्लोर करू. आणि चौपाटीसारखंच ऑलमोस्ट लेफ्ट साईडला सगळे स्टॉल्स आणि सगळे आहेत. तर मग ते पण आता रात्री येऊन एक्सप्लोर करू, कारण की थोडं आता खूप गरमी झाली आहे आणि प्रणेशाने साडी घातली तर मग तिला पण थोडं जास्त अनकम्फर्टेबल वाटतं. तर मग ते तर मग आता जाऊ रूमवरती, चेंज करू, थोडा वेळ रिलॅक्स करू आणि मग येऊ परत आरामात. आणि काय आता विचार करतोय की काहीतरी चाय वगैरे कुठेतरी मिळतंय का ते बघू. आणि लेट्स सी बघू का कुठे काय मिळतं आपल्याला. पहिलं ऑन द वे काय मिळतंय का बघू, नाहीतर मग. सो आता रात्रीचे वाजलेले आहेत 9:14 आणि आम्ही इथं लाईट लावतो आणि आम्ही निघालेलो आहोत टुवर्ड्स जेवायला. तर मग आता बघूया कुठे आजूबाजूला जेवण मिळतंय का आणि कुठे चांगलं जेवण मिळतं ते तुम्हाला सांगतो. येताना तर सांगितलं कुठे चांगलं जेवण भेटतं. आता जाताना म्हणजे तर रात्रीचा कुठे ऑप्शन आहे चांगला चांगलं जेवायचं तो पण तुम्हाला सांगतो. आणि जस्ट सेकंड ना, तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो इकडनं. हा बघा मंदिर बघा यार, काय होत दिसतंय. नेक्स्ट लेवल. म्हणजे तुम्ही असं एका जागेवरती असं बसून बघत राहिलं ना, तुम्ही कंटिन्यू बघतच राहणार. या लोकांसाठी मे बी हो का या लोकांसाठी कॉमन असेल, पण आपण जेव्हा नवीन येतो बाहेरून तर मग त्या लोकांसाठी एकदम वेगळा अनुभव असतो. खूप मस्त वाटतं. चलो खाना खाने के लिए. तर मग आम्ही पास होतो आणि हे बघा लाइटिंग बघा काय मस्त गेले. आता एक नंबर वाटतं. नेक्स्ट लेवल हे लाइटिंग बघणं वरतं भाई, खूप मस्त. सो आम्ही आता डिनरसाठी आलो आहे करवाली लंच हाऊस. तर मग इकडे बघूया काय काय भेटतं जेवायला. व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहे, पण आम्ही खाणार आहोत व्हेज. सो आपलं आता जेवण झालेलं आहे. तर आम्ही घेतलं पनीर घी रोस्ट आणि व्हेज बिर्याणी. तर मग एकंदरीत जेवण एक नंबर होतं भाई. आणि बिल पण आमचं किती झालं, 400 रुपये काहीतरी बिल झालं, फक्त 400 रुपये. आणि असं जेवण होतं ना भाई. बिर्याणी मध्ये तर ना काहीच अशी हे नव्हती,
ग्रेव्ही वगैरे काही नव्हतं, फक्त तेलाची थोडीशी हलकीशी कांद्याची हलकीशी ग्रेव्ही होती, पण खूप मस्त राईस होता. एक नंबर आता, एक नंबर परफेक्ट जेवण बोलतात ना, असं कर्नाटकामध्ये आल्यासारखं वाटलं आम्हाला. आणि अशी ग्रेव्ही बिलकुल नाही याच्यामध्ये बिर्याणीमध्ये, फक्त व्हेजिटेबल्सला थोडा कांदा लागलेला त्याच्यात फक्त फ्लेवर येत होता. आणि पनीर घी रोस्ट तर भाई एक नंबर. त्याच्यासोबत ती आपली लच्छा पराठा या इकडे ऑथेंटिक ते गरम गरम बनवून देतात. वाह, मजा आली. आणि शेवटी गोटी सोडा. तर मग इकडे आलात, आपला हा चौक आहे मधला, आणि इकडनं स्ट्रेट गेल्यावर आपलं मंदिर आहे. आणि इकडे समोरच बघा तुम्हाला बोर्ड दिसायला, कॉर्नरलाच आहे आपलं हॉटेल. हॉटेलचं नाव आहे करावली लंच हो. तर मग बेस्ट जेवण आहे भाई, मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. मस्ट ट्राय. कधी आलात मुर्डेश्वरला तर इकडे 100% जेवण ट्राय करा. नेक्स्ट टाइम आलो आम्ही तर आता फक्त नॉनव्हेजसाठी येऊ. आता व्हेज जेवण एवढं भारी आहे तर नॉनव्हेज जेवण काय असेल बापरे. तर मग उद्या तर आम्हाला जायचं लवकर, तर उद्या काय ट्राय करू शकणार नाही. नेक्स्ट टाइम कधी आलो तर पक्का ट्राय करू. बाकी मस्त झालं एकंदरीत. आता जाऊया रूममध्ये आणि आराध्याला जेवून देऊया आणि झोपूया डायरेक्ट कडाक. काल सुबह निकलना है टिंब ठिकाणी, ते तुम्हाला उद्या समजेल. बाय बाय. बाकी कसा वाटला आजचा ब्लॉग प्लीज कमेंट करून सांगा. इकडे काय केळी वेळी आहेत, सोडाचं नारळ उसाचा ज्यूस केळी. तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग प्लीज कमेंट करून सांगा. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच नेक्स्ट वाल्या एपिसोडमध्ये, म्हणजे उद्या. तोपर्यंत बाय बाय, सी यू, गुड नाईट, शब्बा खैर, पीस आउट. Enjoy.